आज आपण टोमॅटोची पातळ भाजी बनवत आहोत. आपण यामध्ये जी ओला मसाला आहे तो कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची आणि त्याच्यासोबत आपण हरभरा याची सुद्धा ग्रेव्ही वापरलेली आहे. त्याच्यामुळे अगोदरच भाजीला उकळी फुटायच्या अगोदरच ह्या पाण्याला सर्व मसाला चिकटल्यामुळं आणि त्याची एक जीव थिकनेस वाढत आहे असं दिसत आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ओली ग्रेव्ही जी ओला मसाला तेल ओतल्यानंतर जेव्हा संपूर्ण कढईला चिकटला जातोय आणि त्यानंतर आपण जेव्हा पाणी ओतलं जातं तेव्हा तो खालचा चिकटलेला संपूर्ण मसाला हा पुन्हा त्या पाण्यामुळे चिकटलेला निघून जात आहे. हा एक चांगला अनुभव आपल्याला आलेला आहे.